आज आपण बनवणार आहोत आंबट चुक्याची भाजी। तर ही बघू शकता आमच्या शेतामध्येच आंबट चुक्याची भाजी आहे। तर अशा प्रकारे छान खुडून घ्यायची। तर हिरव्या मिरच्या पण लागणार आहेत। तर हे बघा आपल्या शेतातच हिरव्या मिरच्या पण किती छान आलेल्या आता। तसंच हे बारीक बारीक टोमॅटोचे रोप पण उगलेत। हे गावरान टोमॅटो आहे, गोल गोल असतात ते। तर हे रोप पण आपण लावणार आहोत। त्यानंतर आपण आंबट चुका आणि शेपू घ्यायचा आहे जरासा, म्हणजे आंबट चुका आणि शेपूची भाजी खरं तर चवीला छान लागते। शेपू घेतलेला आहे, तर आपला हा शेतातलाच शेपू आहे, ताजा आहे। मी डायरेक्ट फक्त कट करून आणलाय, मूळ असं कट उपटून नाही आणला, कारण पुन्हा फुटतो, पुन्हा भाजीला येतो। आणि आंबट चुक्याची भाजी सुद्धा मी फक्त खुडून आणलेली आहे। तर यातले असे पिवळे पानं काढून टाकायचे, बाकी सर्व हिरवे पानं घ्यायचे। आणि आता आपण हे भाजी कट करून घेऊया। अशी छान प्रकारे कट करून घ्यायची। आंबट चुका आणि शेपू मिक्स। शेपू हा फक्त वासाला टाकायचा थोडाच, जसा मी दाखवलाय तसा। आंबट चुका कट करते, पूर्ण कवळच आहे। तर याच्या ह्या अशा जाड काड्या पण घ्यायच्या, त्या पण शिजतात। भाजी कापून धुवून घेतली आहे। आता मी पातेलं ठेवलंय चुलीवरती। तर आता याच्यामध्ये मी शेंगदाणे भाजून घेते आधी। चुलीवर थोडं पातेलं बसत नाहीये, थोडं लहान होतंय। शेंगदाणे आता आपले भाजलेत, ते मी काढून घेते। पुन्हा पातेलं चुलीवरती ठेवते भाजी शिजायला टाकायला। आता मी भाजी टाकून घेते पातेल्यामध्ये। पाणी नाही टाकलेलं आधी मी, कारण आता भाजी धुतली आहे तर आपलं त्याचंच पाणी थोडंफार जाणार आहे। ही हरभरा डाळ टाकून घेते, जी मी भिजवलेली नाहीये, ती या भाजीमध्येच शिजली पाहिजे। आणि भाजी फोडणी टाकल्यानंतर पण राहिलेली अर्धी शिजून जाते। तर आता याच्यामध्ये आपण थोडंसं पाणी टाकूया। आपल्या आंबट चुक्याच्या भाजीलाच पाणी सुटतं, त्याच्यामुळे पाणी काय जास्त नाही टाकायचं। मी ते अर्धाच तांब्या पाणी टाकलंय फक्त। आणि आता भाजी आपली चांगली शिजून द्यायची। एकदा डाळ आपण इथे चांगली मिक्स करूया। एक 5 ते 7 मिनिटात आपली भाजी पूर्णपणे शिजते। फक्त अधूनमधून अशी खालीवर करायची। तिकडे आमच्या शेळ्याला पण भूक लागली आहे, त्या पण ओरडतायत। तोपर्यंत आपण वाटण बनवून घेऊया। तर इथे मी भाजलेले शेंगदाणे घेतलेत आणि ह्या काही हिरव्या मिरच्या आहेत। आणि हा फोडणीसाठी लसूण आपल्याला सोलून घ्यायचा आहे। तर शेंगदाणे आणि मिरचीचं जाडसर वाटण तयार करायचं। तोपर्यंत आपण लसूण सोलून घेऊया। कारण पालेभाज्या जेव्हा असतात ते एकतर हिरवी मिरची वापरायची, नाहीतर फक्त वाळलेल्या मिरचीची पावडर वापरायची, नाहीतर पिकलेली लाल मिरची। मसाला वगैरे पालेभाज्याला वापरत नाहीत शक्यतो, आमच्याकडे तरी नाही वापरत, कारण मसाल्याचा उग्र वास येतो। तो आपलं
म्हणजे फळभाज्यांना चालतो, बटाटा, टोमॅटो वगैरे, फ्लावर अशा भाज्यांना मसाला वापरतात. मिरची थोडी जास्तच टाकायची, कारण पालेभाज्यामध्ये थोडं तिखट जास्त असलं की चवदार लागते. भाजी शिजले हे असा फेस आला की लगेच कळतं की आपली भाजी शिजले म्हणून, कारण भाजीचा कलरच चेंज होतो त्यानंतर. हा असा कलर येतो, बघू शकता. ही काडीसुद्धा शिजली आहे. डाळ नाही शिजली तरी चालते, कारण आपण जेव्हा फोडणी मारतो राहिलेली डाळ त्याच्यात शिजते. म्हणजे कसं भाजी खातानाही म्हणजे दाताखाली येते ना जेव्हा डाळ, तर जरासं म्हणजे असे शिजलेली नसते ना, त्यामुळे जास्त चवदार लागते. पूर्ण तर शिजलेली पण नाही पाहिजे, म्हणून आपण कच्चीच डाळ टाकली होती शिजायला. तर आता ही भाजी आपण उतरून घेऊ आणि याचं पाणी काढून घ्यायचं, जेणेकरून जास्त आंबट नाही लागणार. पाणी काढून घेऊया. म्हणजे जास्त आंबट नाही लागत. आता पाणी काढून घेतलंय, तर आता याच्यामध्ये मी हे बाजरीचं पीठ टाकणार आहे. तुम्ही बेसन पीठही टाकू शकता. चाळून घेतले मी ते. त्यानंतर ही चांगली भाजी हटवून घ्यायची. चांगलं मिक्स करून घ्यायचं, भाजी गरम आहे तोपर्यंतच. तिला आपण भाजी शिजली होती, तर त्याच पातेल्यामध्ये आपल्याला ती फोडणी मारायची आहे. फक्त धुवून घेतलंय जरासं मी. त्यात आपण आता तेल टाकू. तेल टाकल्यानंतर लसूण टाकायचं आहे आपल्याला फोडणीसाठी. लसूण आणि मोहरी. तेल चांगलं तडकल्यानंतर आपल्याला हा लसूण टाकायचा आहे. आपली भाजी पण पाहू शकता कशी छान प्रकारे शिजली, आणि मी हटून पण घेतली ती. मध्ये मी मोहरी पण टाकून घेते. मोहरी पण छान प्रकारे तडकली आहे. तर आता याच्यामध्ये आपण हा शेंगदाणे आणि मिरचीचा कूट, तो जो जाडसर आहे तो टाकून घ्यायचा आहे. आणि त्यानंतर आपली ही भाजी टाकून घ्यायची. थोडी थोडी टाकायची आधी अशी पळीने. तर मी पाणी ॲड करणार आहे याच्यामध्ये, जे मी हे घमीला धुवून घेतले ते. अजून जर आपल्याला पाणी लागलं तर मी अजून पण टाकणार आहे. एकदा मिक्स करून घेते. मध्ये टाकते. जास्त भाजी आपल्याला पातळ पण नको आणि घट्ट पण नको. आता फक्त चवीनुसार याच्यामध्ये नमक टाकायचं आहे. अशा प्रकारे आपली भाजी तयार आहे. नमक टाकल्यानंतर एक 5 मिनटं फक्त शिजून द्यायची, म्हणजे फोडणी त्याच्यामध्ये उतरते. नंतर आपली भाजी तयार आहे. आपलं मीठ टाकते, तर चमच्याने काय अंदाज कळत नाही. मी अशाच प्रकारे मीठ टाकते.